नमस्कार, मी आकाश जाधव. IBPS क्लरिकलचं नोटिफिकेशन येऊन भरपूर दिवस झालेले आहेत. 1 तारखेला नोटिफिकेशन आलेलं आहे. व्हिडिओ 11 तारखेला बनतोय. पण निश्चितच ह्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी अदर व्हिडिओजमध्ये कव्हर झालेल्या नाही आहेत त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर होतील ही मी तुम्हाला ग्वाही देतो आणि सांगतो की व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत 1.25 किंवा 1.5च्या स्पीडनं जो तुम्हाला पाहायचा आहे. आपण व्हिडिओच्या टायटलमध्ये टाकले की दशकातील सर्वात मोठी IBPSची जाहिरात. ह्याच्या आधी मागच्या 10 वर्षांमध्ये जर आपण व्यवस्थित 10-9 वर्ष किंवा 8 वर्षामध्ये बघितलं तर आलेली IBPSची जाहिरात ॲट ए टाईम 5 डिजिट फिगरमध्ये किंवा 5 डिजिटमध्ये 10,000पेक्षा जास्त वेकन्सीज पहिल्यांदा आलेली आहे. मागची जी जाहिरात आली होती त्यामध्ये वेकन्सीज येताना कमी आल्या होत्या आणि नंतर जी फायनल वेकन्सी ती वाढून ही 5 डिजिटमध्ये गेली होती. तर या पद्धतीने एक मोठी जाहिरात आलेली आहे. त्यानंतरही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न की परीक्षेमध्ये मेन्सचा पॅटर्न चेंज झालेला आहे. दुसरं कोणत्या राज्यातून अप्लाय करावं ह्या सगळ्या ट्रिकी क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स आपल्याला ह्या व्हिडिओच्या निमित्तानं जे ते पाहायचं. ते पाहत असताना छोटीशी अनाऊन्समेंट जी होती ती होती आपली अल्फा 1.0 ऑफलाईन बॅच संभाजीनगरमधली स्टार्ट झालेली आहे आजपासूनच 11 ऑगस्टला दुपारी 12:30 वाजता. तर जेही विद्यार्थी तुमच्यासोबतचे नवीन बँकिंगमध्ये येऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी निश्चित ही बॅच सांगा ही संभाजीनगरमध्ये. आणि जे विद्यार्थी नाशिकमध्ये आहेत तर नाशिकची बॅच आपली 21 जुलैला स्टार्ट झालेली आहे. त्याशिवाय जर का तुम्ही सध्याला आलेल्या सारथी बार्टी TITI महाज्योती ह्या आणि तत्सम ज्या RT ह्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत त्याच्या सध्याला फॉर्म्स सुरू झालेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला कळवलेलं आहे. त्याबद्दल फक्त याच्यापैकी ज्याला मी येस केलेलं आहे की TITI मध्ये पोलीस हा वाला पार्ट अजून काही दिवसामध्ये आठवड्याभरामध्ये टेंटेटिव्हली स्टार्ट होईल. पण ह्या सगळ्यांची सध्याला प्रोसेस जी ती सुरू आहे. तर तुम्ही सुद्धा जिथे कुठे शेड्यूल ट्राईब विद्यार्थ्यांना TITI, शेड्यूल कास्ट विद्यार्थ्यांना बार्टी, शेड्यूल कास्टमध्ये मातंग विद्यार्थ्यांना RT, मराठा आणि कुणबी मराठा विद्यार्थ्यांना सारथी आणि OBC विद्यार्थ्यांना महाज्योती ह्यांचे वेगवेगळे फॉर्म सध्या आलेले आहेत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा घ्या. मागच्या वर्षी जेवढे फॉर्म आले होते ॲप्लिकेशन पण तेवढे होते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची CET दिली ते सगळे पास झाले. ह्यावेळेला CETसाठी अर्ज जे आहेत ते एकेका जागेसाठी पुन्हा 1:10, 1:20, 1:30 इरेस्पेक्टिव्ह ऑफ कॅटेगरी सगळ्यांसाठी असणार आहेत. त्यामुळं आपण आपल्या संकल्प 247 ॲपवर या सगळ्या एक्झामसाठी एक बॅच ₹1 उपलब्ध करून दिलेली आहे. तर विद्यार्थ्यांनी संकल्प 247 ॲपवर मी सगळे QR कोडसुद्धा दिलेले आहेत. तर ॲपचा QR कोड इकडे आहे तर त्यातून तुम्ही स्कॅन करून घेऊ शकता. पुढे कोणकोणते कोर्सेस आहेत तर सारथीचे एवढे कोर्सेस सध्या उपलब्ध आहेत. TITIचे एवढे कोर्सेस सध्या उपलब्ध आहेत. पुढे बार्टीचे हे कोर्सेस उपलब्ध आहेत. RTचे हे कोर्सेस उपलब्ध आहेत. ह्या चारही संस्था ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये कोचिंग घेतात आणि ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला महाज्योतीचं सध्याला उपलब्ध आहे. तर ह्या पद्धतीने आहेत. चला आता आपण पुन्हा जाहिरातीवर येऊन जाऊयात. जाहिरातीवर येत असताना 2च मिनिट मी जाहिरात डाउनलोड केलेलीच नाही आहे वाटतं इकडे करून ठेवली होती. मी जाहिरात डाउनलोड करून घेतो. ही आहे जाहिरात. चला याच्यामध्ये बघा IBPSनं ही सध्याची जाहिरात आहे 2 पार्टमध्ये. हा वाला पार्ट लवकर संपवतो कारण की हा ऑलरेडी तुमचा 10 दिवस झाला तुमचा वाचून झाला असेल असं मी म्हणतो. पण मला माहिती आहे बँकिंगची तयारी करणारे कुणीही वाचत नाही. एकदम आळशी झालेले असतात. त्यांना सगळ्यांना छोटे 2 मिनिट वाचणार नाही पण 5 मिनिट त्याच्यावरचा व्हिडिओ पाहतील असे असतात. त्यामुळे त्यातला जो महत्त्वाचा पार्ट आहे तो महत्त्वाचा पार्ट आधी डिस्कस करतो की ही जाहिरात हळूहळू नाव जे आहेत ते क्लरिकलपासून कस्टमर सर्व्हिस असोसिएटकडे पहिलेही होतंच पण हळूहळू तिकडे चाललेलं आहे. कारण की क्लरिकलचा रोल जो आहे तो हळूहळू कमी होऊन त्या ठिकाणी सेल्सवाला क्वोशंट जो आहे तो प्रत्येक बँकेचा ॲड होतोय. तर त्यामुळं हळूहळू नावसुद्धा चेंज होतं आहे. 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट ॲप्लिकेशनची डेट आहे. तुम्हाला करेक्शन विंडोसुद्धा उपलब्ध होईल. प्री एक्झाम ट्रेनिंग सप्टेंबरमध्ये, कॉल लेटर किंवा तुमची ऑनलाईन एक्झाम जी आहे ती ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये मेन्स असेल आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट नेहमी एप्रिल द्यायचे. ह्या वेळेला मार्च दिलेली आहे. तर शक्यता अशी आहे की मार्चमध्ये ही अलॉटमेंट होऊन मला असं वाटतं की एप्रिल महिन्यात किंवा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये ह्याची LPT होऊ शकते असे चान्सेस वाटतात मला. बघूयात पुढे काय होतं ते. कारण की ह्याच्या आधी आय गेस मार्चच्या ठिकाणी एप्रिल असायचं. सर ही प्री मेन्स आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट याच्याबद्दलच्या एक्झॅक्ट डेट तुम्ही कधी सांगणार आहेत व्हिडिओच्या शेवटीमध्ये मी तो वाला पार्ट सांगून देतो. बऱ्यापैकी मोठं आपलं आजचं हे जे आहे काय म्हणतात त्याला नोटिफिकेशन आहे. हळूहळू ते नंबर ऑफ पेजेस खूप वाढवलेत. सध्याला आपल्या IBPSमध्ये 11 बँका ज्या आहेत त्या आहेत. 11 नॅशनलाइज बँक आहेत ज्यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब सिंध बँक ह्या बँक आहेत. ज्यांचा स्केल ऑफ पे अप्रॉक्सिमेट पगार असं पकडून चला
की डिपेंडिंग ऑन सिटी टू सिटी हा पगार 40 ते 50,000 ग्रॉस असणार आहे. बेसिक 24,050 पासून स्टार्ट होऊन जाईल. प्रत्येक बँकेचं वेगवेगळं असेल, त्यामुळे एका बँकेचं त्यांना सांगता येत नाही, त्यामुळं त्यांनी तिथं तसं स्ट्रक्चर दिलेलं आहे. प्रत्येक बँकांचे अलाउन्सेस त्यामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात वेगळे असू शकतात. पुढे या. आता यामध्ये आपण बघितलं तर मिनिमम एज 20 ते 28, ओबीसीसाठी 3 वर्ष एक्स्ट्रा 31 आणि SC ST 5 वर्ष एक्स्ट्रा 33 ह्या पद्धतीने असणार आहे. त्याच्यानंतर या फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना 1 स्टेप बिलोचं कसलंही कंडिशन मला याच्यामध्ये तरी दिसली नाही स्क्राईबसाठी. पुढे आपण जर बघितलं तर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन मुक्त विद्यापीठ बिलकुल चालेल. ग्रॅज्युएशनमध्ये पर्सेंटेजची कसली अट नाही आहे आणि 3 किंवा 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन तुम्ही 7, 8, 9, 10 वर्षामध्ये जरी कंप्लीट केलं तर त्यांना काही घेणं देणं नाही आहे. ते म्हणतात ओके चालून जाईल, काय प्रॉब्लेम नाही आहे त्या ठिकाणी. अजून तुम्ही बघा ॲप्लिकेशनची फीस 850 आहे आणि 175 आहे SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन यांना त्यांच्यासाठी 175 ही ॲप्लिकेशनची फीस असणार आहे. प्री पॅटर्न सेम आहे 35-35-30, पण मेन्समध्ये त्यांनी टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 190चे 155 केलेले आहेत. टोटल क्वेश्चन कमी केलेले आहेत, ह्याचा अर्थ डिफिकल्टी लेवल वाढीव येऊ शकते. त्याच्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे गेल्या त्यानंतर पाहणार आहोत. पुढे तुम्हाला कोणकोणत्या भाषेमध्ये महाराष्ट्रात टेस्ट उपलब्ध असेल, इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी. इंग्लिश बाय डिफॉल्ट असेल. दुसरी लँग्वेज तुम्हाला एक्झामच्या वेळेस प्री आणि मेन्सच्या वेळेस निवडावं लागेल की तुम्हाला अजून कोणत्या भाषेत प्रश्न पाहायचा आहे. नेगेटिव्ह मार्किंग प्री असो किंवा मेन्स 25% आहे. प्रीपासून मेन्सपर्यंत म्हणायला 1:10 मध्ये घेतात, पण ॲक्च्युअलमध्ये सध्याला मी पाहतोय की समजा 10,000 11,000 जागा आहेत समजा, तर 11,000 गुणिले 10 कायद्याने 1,10,000 लोकांनी मेन्स दिली पाहिजे. पण माहीत नाही का दरवेळेला आता सध्याचा ट्रेंड बनला आहे की ह्या वेकन्सीज किंवा इथे घेताना 1:15 किंवा 1:17 किंवा 1:20 पर्यंत लोक घेतात. मग नंतर मेन्समध्ये झाल्यानंतर मुलं मग नॉर्मलायझेशन झालं किंवा मला आमच्या शिफ्टला हेच अवघड आलं ह्या पद्धतीनं सुद्धा जास्त पार्ट होतो. पण 1:10 सध्याला खूप कमी फॉलो करतात मला असं वाटतंय. त्यामुळे जास्त लोक सध्याला ते त्या रेशोमध्ये पुढे घेत असतात असलेल्या वेकन्सीजच्या प्रीपासून मेन्सपर्यंत जात असताना. असो, प्री क्वालिफाईंग आहे, फायनल सिलेक्शन मेन्सवर आहे. मेन्स झाल्याच्या नंतर तुम्ही ज्या राज्यातून अप्लाय केलं आहे, जर त्या राज्याची भाषा तुमच्या 10वी किंवा 12वीला नसेल तरच तुमची LPT होईल, अन्यथा LPT होणार नाही. ते तुमचं फायनल सिलेक्शन हे मेन्स मार्कावर असेल. सध्याला त्यांनी इक्वी पर्सेंटाईल मेथडच्या हिशोबानं नॉर्मलायझेशन सांगितलेलं आहे. 10वीमध्ये जर का तुमची ती 10वीच्या परीक्षेत तुम्हाला ती लोकल लँग्वेज असेल तर तुम्हाला LPTची गरज नाही असं त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे. पण याच्या आधीच्या नोटिफिकेशनमध्ये LPTबद्दल एवढं डिटेलमध्ये येत नव्हतं, ह्यावेळेला डिटेलमध्ये आलं आहे. मे बी तो इम्पॅक्ट जो आहे तो मागे तुम्ही पाहिलं असेल, बँगलोरमध्ये एक SBIमध्ये प्रकरण होतं त्यावेळेला आला असेल, किंवा आत्ता थोडासा मराठी हिंदी वाद जो आहे तो आला होता. त्यानिमित्तानं मला असं वाटतं यांनी लोकल लँग्वेज ही जी गोष्ट आहे ही थोडीशी जास्त सिरियसली घेतलेली दिसते. असो, थोडंसं पुढे आपण जर पाहिलं तर रिझर्व्ह लिस्ट ही 30% ऑफ टोटल सीट्स, जसं 10,000 जागा आहेत समजा आणि फायनल रिक्रुटमेंट होईपर्यंत 15,000 झाल्या, 12,000 झाल्या, 13,000 झाल्या, तर 13,000चे 30% 3,200 जागांचं त्यांना ते म्हणतात की आम्ही वेगळ्या रिझर्व्ह लिस्टसाठी जे ते काढून ठेवू. SBI हे 50% काढतं. कोणकोणते डॉक्युमेंट त्यांची यादी ते आताच बघून ठेवा, नंतर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. कारण की तुम्हाला याचं डॉक्युमेंट आणि सगळ्या गोष्टी लागतात मेमध्ये, एप्रिलमध्ये, आणि एप्रिल मेमध्ये लागत असताना तेव्हापर्यंत फायनान्शियल संपलेलं असतं. त्यामुळे तुमचं OBC आताच काढून ठेवायचं, EWS आताच काढून ठेवायचं, SC ST पुन्हा काढायची गरज नसते. फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांनी सगळं आपापलं डॉक्युमेंट हे व्यवस्थित ठेवायचं, कारण की जेव्हा गरज पडते तेव्हा फायनान्शियल संपलेलं असतं. असो, पुढे ॲप्लिकेशनबद्दल त्यांनी एडिट विंडो पण ओपन करून द्यायला सांगितलं की आम्ही एडिट विंडो ओपन करून देऊ. त्यावेळेला फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील, मायनर चुका झाल्या असतील, त्या तुम्ही करेक्ट जे आहेत ते करू शकतात. तिथून पुढे यातला जो महत्त्वाचा पार्ट अजून कोणता आहे का, हा येस वेकन्सीजबद्दलचा आहे. वेकन्सीज मी पलीकडे लिहिल्या आहेत. महाराष्ट्रासाठी भरभरून अशा वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या मुलांनी वेकन्सीजचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. सोबतच्या राज्यांमध्ये सुद्धा वेकन्सीज ज्या आहेत त्या चांगल्या आलेल्या आहेत. आता वेकन्सीज कर्नाटकामध्ये वेकन्सीज ह्या 1170 अर्थात महाराष्ट्रापेक्षा जास्त आलेल्या आहेत. महाराष्ट्रामधल्या वेकन्सीज ह्या 1117 ह्या पद्धतीने आहेत. शेवटी आपण वेकन्सीजवर येऊ आणि वेकन्सीजवर सुद्धा बोलूयात. एकदम कडक वेकन्सीज बऱ्यापैकी बँकांच्या आहेत. त्यामध्ये अजूनसुद्धा जागा रिपोर्ट न केलेली बँक जी ती इंडियन बँक आहे, जी त्याच्यानंतर युको बँक आहे, त्याच्यानंतर युनियन बँक वगैरे पण मला वाटतं वेकन्सीज कमी रिपोर्ट केल्या आहेत. पण युको बँक आणि इंडियन बँक ह्या दोघांनी
वेकन्सीज अजून रिपोर्ट केलेल्या नाहीत. असो, इंडियन बँक मोठी आहे, अजून याच्यामध्ये मोठी ॲडिशन एक्सपेक्टेड आहे. चला, एक्झामचे सेंटर भरपूर आहेत. महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, अमरावती, भंडारा, संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, अकोला, धुळे, वर्धा, परभणी भरपूर सेंटर्स यावेळेला दिलेले आहेत. आणि मेनसाठी अमरावती, संभाजीनगर, जळगाव, जालना, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे हे टोटल नंबर ऑफ सेंटर्स वाढलेले, जी चांगली गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही लोकल लँग्वेज जे ते आंध्र प्रदेशसाठी तेलुगू किंवा उर्दू असेल, गोव्यासाठी कोकणी असेल, गुजरातसाठी गुजराती असेल, कर्नाटकासाठी कन्नड असेल, मध्य प्रदेशसाठी हिंदी असेल, महाराष्ट्रासाठी मराठी असेल, राजस्थानसाठी हिंदी असेल आणि तेलंगणासाठी तेलुगू किंवा उर्दू असेल, ह्या पद्धतीने आहे. सर हे तर कोणीही सांगते इथपर्यंत, हे नका सांगू आम्हाला. आम्हाला काहीतरी यातून नवीन पार्ट जो आतापर्यंत याच्यामध्ये उपलब्ध नव्हता असा काही सांगता येईल का? हे EWS सर्टिफिकेट, हे सगळ्या सर्टिफिकेट आम्ही सगळे वाचून बसलोय मागच्या 10 दिवसात. नवीन काहीतरी डिस्कस करा. चला आपण ते नवीन डिस्कस करत होता. सगळ्यात पहिल्यांदा, विल वेकन्सी इन्क्रीज? 101% का नाही वाढणार? बिलकुल वेकन्सीज वाढतील. सर त्याच्यामध्ये काही बायफर्केशन आहे का दिलेल्या वेकन्सीजचं? तर बायफर्केशनसुद्धा वेकन्सीजचं उपलब्ध आहे. आता दिलेल्या वेकन्सीपैकी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 बँकांच्या वेकन्सी आहेत. अजून 2 बँकांच्या वेकन्सी ॲड व्हायच्या बाकी आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर सध्याला बँकांची ग्रोथ ह्या पाहता, ज्यांनी वेकन्सी काढलेल्या आहेत ह्या काही फायनल आहेत, ह्या पण वाढू शकतात. आणि ज्या पद्धतीने बँका सध्याला पुढे चाललेल्या आहेत तर ते पाहता वेकन्सीजबद्दल वाढतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये थोडीसुद्धा शंका नाही. ह्या वेकन्सीज पुढे चढून 10,277 दिसत आहेत. याच्यामध्ये अजून इंडियन बँक जी मोठी बँक आहे, युको बँक यांच्या वेकन्सीज बाकी आहेत. हे पाहता टोटल वेकन्सीमध्ये मला एक 20% राईज जे ते दिसतोय. आता ह्याच्यानंतर जे विद्यार्थी ज्या बँकेने जागा जास्त काढलेल्या आहेत त्या बँकेला वर टाकलं आणि अशा पद्धतीने केलं तर अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा 2 मिनिटाचा सायलेन्स माझ्याकडून, जो आता सध्याला मी व्हिडिओ असल्यामुळे चालू ठेवत नाही, पण सांगतोय अशा विद्यार्थ्यांसाठी सायलेन्स. असो, कॅनरा बँक, सेंट्रल बँक बऱ्यापैकी चांगल्या वेकन्सी जे त्या बँकांनी काढलेल्या आहेत. आपण पुन्हा पाठीमागं तर वेकन्सीज वाढतील का? एक 20% वेकन्सीज वाढून 12-13 हजाराच्या आसपास वेकन्सीज, फायनल वेकन्सीज किमान असतील. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट त्यांनी भरपूर वेळेस त्यामध्ये सांगितलेलं आहे. सर ते IBPS कंडक्ट करेल का इंडिव्हिज्युअल बँक कंडक्ट करेल? याच्याबद्दल काहीच बोललेलं नाही बघा. त्यांनी लिहिलं त्यामध्ये की आयदर ती IBPS कडे असेल किंवा इंडिव्हिज्युअल बँककडे असेल, कुणाकडेही असेल मोठा फरक पडणार नाही. हा, पण जास्त चान्सेस मला ॲडच्या भाषेहून वाटते की ह्या वर्षी तरी LPT इकडं नसेल, यावर्षी LPT इकडं असण्याचे चान्सेस मला जास्त वाटतात. कारण की इकडं जर घ्यायची असेल तर पहिल्यांदा फॉर्ममध्येच त्यांना लिहून घ्यावं लागेल सोबत सगळ्या गोष्टी. ते घेतील पण तरी पण हे पहिलं वर्ष आहे. मला असं वाटतं LPT वगैरे जसं मागच्या पद्धतीने चालायचं त्याच पद्धतीने चालण्याचे जास्त चान्सेस मला वाटत आहेत की इंडिव्हिज्युअल बँकांकडे राहील असं वाटतंय. नोटिफिकेशनमध्ये जेवढी भाषा आहे त्या भाषेवरून. सर थोडंसं आता अप्लाय कुठून करायचं त्या हिशोबानं कट ऑफ 2024-25 बद्दल थोडंसं बोलता येईल का? बघा, वेकन्सीज 2024, वेकन्सीज 2025 आणि हा प्रीचा मागच्या वर्षीचा कट ऑफ, हा मेन्सचा कट ऑफ. मेन्सचा कट ऑफ ॲक्च्युअल जसं PDF होतं त्यातून उचललेला आहे, जो आहे तो अनरिझर्वडचा. फक्त हा वाला कट ऑफ मी गाईडलाईनची एक PDF सापडली त्यातून उचलला. जे सापडलं तेवढं तुमच्यासमोर आहे. आता महाराष्ट्राच्या शिवाय तुम्हाला गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड, गोवा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि शेवटी आहे आंध्र प्रदेश, हे वाले राज्य तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. ह्याच्याशिवाय काही विद्यार्थी, आमचा जुना विद्यार्थी होता जोशी, तर तो अप्लाय करताना त्याचा आवडतं राज्य असायचं नॉर्थ ईस्ट, तिकडून अप्लाय करायचं. मी त्याचा तेवढाही खूप जास्त विचार केलेला नाही. दुसरं नॉर्थमधले बाकी राज्य UP, बिहार, वेस्ट बेंगॉल या ठिकाणी किंवा UP, बिहार त्यातल्याच वेस्ट बेंगॉल इकडं तुम्ही जर कट ऑफ बघितला तर तो वरच जातो. तर त्यामुळे तेही राज्य जास्त आपल्या याच्यामध्ये घेतलेले नाही आहेत कारण तिकडे कॉम्पिटिशन ऑलरेडी जास्त असते. आज जवळचे राज्य तुम्हाला आसपासचे तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडीला सोपं जातील. बरं, 2024चे नोटिफिकेशनच्या वेळेसचे आकडे नंतर हे वाढलेले आहेत बरं का. ह्या सुद्धा वेकन्सीज वाढून नंतर 10,000च्या वर 12,000च्या वर गेल्या होत्या मागच्या वेळेस. तर त्यामुळं हा ज्यावेळेस नोटिफिकेशन आले होते तेव्हाचे आकडे आहेत. आता जर तुम्ही बघितलं प्रत्येक आकडे ऑलमोस्ट डबल आहेत. हे बघा, इकडचा आकडा जो आहे तो डबल आहे, इकडचा आकडा जो आहे ट्रिपल आहे, इकडचा आकडा डबलपेक्षा जास्त आहे, इकडचा आकडा ऑलमोस्ट डबल आहे, इकडचा आकडा 2.5 पट आहे, इकडचा आकडा दुपटीला थोडंसं कमी आहे, इकडचा 2.5 पट आहे आणि इकडचा ऑलमोस्ट 3 पट आहे. बरं, मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीला तुम्ही एवढं बघा की काढताना जागा ह्या अर्ध्या होत्या, अर्ध्या आणि हे असल्याच्या नंतर जे आपण सांगितलं होतं पहिल्यांदा की हे 73 आणि 77.75 आलं. पण
खूप जण हे कट ऑफ पाहतात आणि त्याच्यानंतरच ठरवतात. दादांनो हे नाही, हे महत्त्वाचं आहे. मेन्सच्या कट ऑफवर ठरवत चला, प्रीच्या नव्हे. तर जागा अर्ध्यापेक्षा कमी असल्याच्या नंतर सुद्धा मेन्सचा कट ऑफ जो आहे तो इकडच्यापेक्षा इकडे कमी लागलेला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. गुजरातचा कट ऑफ महाराष्ट्रापेक्षा कमी, जागा कमी असून सुद्धा, अर्ध्यापेक्षा कमी असून सुद्धा. कर्नाटक सुद्धा बघा, जागा कमीच होत्या पण कट ऑफ जो आहे तो इकडचा हा एवढा लागला. हा अजून कमी लागला असता कर्नाटकचा कट ऑफ. पण प्रॉब्लेम काय, जेवढं मी पाहतोय किंवा हे पाहतोय, कर्नाटकातून अप्लाय करणारे बऱ्यापैकी मुलं जे आहेत ते तेलंगणा आणि आंध्राची मुलं, बऱ्यापैकी मुलं अप्लाय करतात. तिकडची मुलं कर्नाटकातून अप्लाय करतात. आणि मागच्या वेळेला तसं तेवढं पाहायला गेलं तर तेलंगणाने आंध्राला जागाच नव्हत्या बिचाऱ्यांना, ह्यांना जागाच नव्हत्या. हे मुलं इकडं आले असतील, हे मुलं इकडे आले असतील म्हणून हा कट ऑफ 38ला गेलेला आहे. हा कट ऑफ 35ला राहिला असता, हा कट ऑफ 35ला राहिला असता. असो सर, तुम्ही काही सांगतात का इकडून अप्लाय करा तिकडून अप्लाय करा? बिलकुल नाही. मी फक्त तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी तुमच्यासमोर देतोय. तुम्ही आपलं डोकं लावायचं आहे. दुसरं, ह्याच्यानंतर हे झाल्याच्यानंतर एकानं जरी फोन केला की सर तरी पण तुम्हाला काय वाटतं सांगा कुठून अप्लाय करतो, याद राखा. संकल्पचा स्टुडंट असो किंवा बाहेरचा असो, फोन करून त्याच्यानंतर मग काही मुलं विचारतात तुम्ही फक्त राज्याचं नाव घ्या म्हणतात. काय नाव घेऊ? तुमच्या समोर ही सगळी स्थिती मांडलेली आहे. ह्याच्याहून तुम्ही तुमची सद विवेक बुद्धी समोर ठेवून निर्णय घ्यायचा आहे. आणि मला माहिती आहे एवढ्या डीप डाऊनमध्ये कुणी त्याला काय म्हणतात ड्रिलमध्ये कोणी जाणार नाहीत ह्या पद्धतीनं. आता हे असं एक राज्य आहे, ह्यांचा कट ऑफ जो आहे हा 35चा, समजा आता वेकन्सीज 87ला गेलेल्या आहेत आणि यांचा कट ऑफ जो आहे तो कमी राहिलेला आहे. फक्त गोव्याची भीती का वाटते, तो कट ऑफ एकदम एखाद्या व्हिडिओत एखाद्यानं सांगितलं की सगळ्यांनी सगळं सोडा आणि गोव्याला अप्लाय करा. अचानक ॲप्लिकेशन जास्त आले तर हा कट ऑफ अचानक वरजू शकतो. त्यामुळे तो टोटल नंबर ऑफ वेकन्सीज, राज्य छोटा आहे तर टोटल नंबर ऑफ वेकन्सीज कमी असतात. तर त्यामुळं अचानक 500-600 जरी ॲप्लिकेशन एका व्हिडिओतून वाढले तर काही होऊ शकतं. त्यामुळं गोव्याबद्दल सांगता येत नाही. पण गोव्याचं दरवेळेला आपण पाहतो कट ऑफ असताना जो आहे तो कमीच असतो. बाकी खूप मुलं नको म्हणलेलं असताना पण MPPतून अप्लाय करतात. मागच्याच तुम्ही SBIच्या ॲडमध्ये पाहिलं असेल, ह्या लास्ट टू लास्ट ॲडमध्ये ज्याच्यामध्ये महाराष्ट्राला 100 जागा होत्या, तर त्या ॲडमध्ये तुम्ही पाहिलं असेल पोरा नको म्हणलं तर UPला अप्लाय केलं का, तिकडचे वेकन्सीज खूप जास्त आहेत. पण त्याच्यापेक्षा कमी कट ऑफ तर गुजरात राजस्थानचा मागच्या वेळेस लागला होता आणि तसंच झालं. तर त्यामुळं तुम्ही ते व्यवस्थित बघत चला. इकडं बघा 354 जागा होत्या, तर बऱ्यापैकी ह्या जागा जर तुम्ही पाहिलं तर गुजरातपेक्षा खूप जास्त, कर्नाटकापेक्षा खूप जास्त होत्या MPच्या जागा. पण MPमध्ये स्पर्धा परीक्षेचं वातावरण आहे तर गुजरातपेक्षा जास्त, कर्नाटकापेक्षा जास्त जागा असून सुद्धा कट ऑफ जो आहे तर कट ऑफ कमी लागणं अपेक्षित होतं. पण कट ऑफ गुजरातपेक्षा पण जास्त लागला आणि कर्नाटकापेक्षा पण जास्त लागला. मेन्सचा पण कट ऑफ बघा की गुजरातपेक्षा पण जास्त लागला आणि कर्नाटकापेक्षा पण जास्त लागला. हालाकी जागा तिथल्या त्या जास्त होत्या. तर त्यामुळं MP सारखं राज्य जे ते तिथं पहिल्यापासून कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं वातावरण आहे तर तो वाला पार्ट मला असं वाटतं तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. हां, पुढचं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश चांगलं वातावरण आहे. हैदराबाद असेल किंवा त्या गावाचं नाव विसरलो मी, जिथे बँकिंगची तयारी होते. खाली मिरची फेमस आहे बघा तिथली, तंदूर मिरची नाही, काहीतरी एक गावाचं नाव आहे. मी शेवटी आठवेपर्यंत तुम्हाला सांगतो. तिथे तयारी चांगली होते त्यामुळं तिकडं वातावरण चांगलं आहे. तर तुम्हाला जर तुम्ही LPTबद्दल शुअर असाल तर अजूनसुद्धा तुमच्यासाठी जे ते ही जिल्हे ओके आहेत त्यातल्या त्यात तुम्ही पाहायला गेलं तर. थोडंसं अजून पुढे या कॉम्पिटिशनमध्ये मी कंपॅरिझनमध्ये राजस्थानला लिहायचं विसरलो बघा. राजस्थानला लिहायला पाहिजे होतं. असो, या पुढे आता ती स्टडी तुम्ही करून घ्यायची. काय खूप अवघड किंवा रॉकेट सायन्स घेतो ह्यातला प्रकार नाही आहे. चला पुढे बघा. प्री टू मेन्स रेशो जो आहे तो शक्यतो 1:10 सांगतात ते, पण घेताना 1:10पेक्षा जास्त घेतात. सर इज देर एनी मेन्स टू LPT रेशो? मेन्समधून LPTला काही घेतील का? तर चान्सेस नाही वाटत आहे. मार्च महिन्यामध्ये एखादा महिना अलीकडं निकाल लागू शकतो तुमचा, कारण की आता कॅलेंडर बऱ्यापैकी बदललेलं आहे आणि एखादा महिना आधी निकाल लागल्याच्यानंतर त्या दीड महिन्यामध्ये LPT जे ते जास्त चान्सेस मला आजही इंडिव्हिज्युअल बँकांसारखं मागच्या वर्षीच्या सारखंच वाटतंय. ठीक आहे, तर ज्यांना कॉन्फिडन्स LPTचा आहे ते लोक जे ते कर्नाटकातून असेल किंवा गुजरातमधून असेल, निश्चित ते लोक रिस्क घेऊ शकतात. पण त्याच्यासाठीचा पूर्ण जबाबदारी ही तुमची पाहिजे आणि तुम्हाला ती भाषा शिकावं सुद्धा लागेल. पुढे या. पोस्टिंग विल बी, आता पुढे उद्या चालून येत ना काही पोरं ही बँक वर टाकू का ती बँक वर टाकू. अरे तू कोणती बँक कुठे टाक, तू क्लरिकलमध्ये अप्लाय करतोय तर तुझी पोस्टिंग युको बँक जरी टाकली तरी तुला त्याच राज्यात पोस्टिंग, महाराष्ट्रात टाकलं तर महाराष्ट्रच मिळणार आहे. तर त्यामुळे त्याचा लोड नको घेऊ. तर क्लरिकलची पोस्टिंग ही दुसऱ्या राज्यात नाही त्याच राज्यात होते, कोणतेही टाका.
त्यानंतर दुसरं एक महत्त्वाची माहिती काढून ठेवा की एकेका जिल्ह्याची लीड बँक असते. तर तुमच्या जिल्ह्याची लीड बँक कोणती आहे? जसं मी संभाजीनगर राहतो, माझी या जिल्ह्याची लीड बँक बँक ऑफ महाराष्ट्र आहे. आय थिंक अहिल्यानगरची सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, जालन्याची बँक ऑफ महाराष्ट्राच आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्याची लीड बँक माहिती करा, सो दॅट त्या बँकेमध्ये चान्सेस जास्त असतात की त्या बँकेच्या शाखा जास्त आहेत. अहिल्यानगरची समजा आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा जास्त असतात. तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची लीड बँक कोणती याच्यावरून कळेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये जास्त शाखा कोणत्या आहेत. हे काय परमनंट लॉजिक नाही आहे, पण बऱ्यापैकी 70-80% तसं असतं. पुढे या सर, कोणत्या राज्यातून अप्लाय करू? तर कट ऑफबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कमी कॉम्पिटिशन जे ते कम्पॅरेटिव्हली ह्या राज्यांमध्ये असते, कर्नाटकामध्ये, गुजरातमध्ये. तर तुम्ही जर इफ यू आर शुअर अबाउट युअर LPT आणि नंतर तुम्हाला भाषा बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकावं लागतील, पण ती काही मोठी गोष्ट नाही. एकदा माणूस त्या राज्यामध्ये गेला की शिकतो. हे मी अनुभवातून 15 वर्षापासून कितीतरी AFO जे आहेत, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, वेगवेगळ्या राज्यात जातात आणि गेल्याच्यानंतर व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी एकदम नॉर्मल पद्धतीने त्या राज्यातल्या लोकांप्रमाणे शिकतात. सध्याचं टेन्शन आहे फक्त LPTचं तुमच्यासमोर आहे. तर क्लरिकलची प्री एक्सपेक्टेड आहे बघा 4, 5, 11 ऑक्टोबरला आणि मेन्स एक्सपेक्टेड आहे 29 नोव्हेंबर 2025ला. त्यानंतर मेन्स पॅटर्न तेव्हाचा आणि मेन्स पॅटर्न प्रीचं सेमच आहे. तर तेव्हा आणि आतामध्ये मेन्सबद्दल जर तुम्ही बघितलं तर फरक कुठे पडतोय? तर मेन्समध्ये हा ओल्ड पॅटर्न आहे, हा न्यू पॅटर्न आहे. तर मेन्सचा ओल्ड पॅटर्नमध्ये आपल्याला 190 क्वेश्चन 200 मार्काला होते आणि न्यू पॅटर्नला 155 प्रश्न 200 मार्काला आहेत. आता सध्याला आधीचे जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्क होते, 40 क्वेश्चन 50 मार्क आहेत. इंग्लिश तेवढंच आहे, 40 क्वेश्चन 40 मार्क. रिजनिंग आधी 50 क्वेश्चन 60 मार्काला होते, आता 40 क्वेश्चन 60 मार्काला आहेत. आणि क्वांट 50 क्वेश्चन 50 मार्काला होते, आता 35 क्वेश्चन 50 मार्काला आहे. यातून काय काय होणार लिहून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे जे स्पीड मॅथचे क्वेश्चन 50 क्वेश्चनपैकी जास्त यायचे, आता स्पीड मॅथचे क्वेश्चन एक तर कमी येतील किंवा येणार नाही. स्पष्ट, कमी येतील किंवा येणार नाही. आधी 50 पैकी 10 तरी यायचे, 10च्या आसपास यायचे, 15 खूप कमी यायचे, पण 10 तरी यायचे. तो आकडा 5 होईल किंवा 0 सुद्धा होऊ शकतो. नंबर 2, तुम्ही ज्या वेळेला इकडे रिजनिंगला 50 क्वेश्चन 60 मार्क होतात, तर अशा याच्यामध्ये मिसलेनियस रिजनिंग जास्त देण्याचे प्रमाण जास्त असायचं मिसलेनियस रिजनिंगचं. आता या 50 क्वेश्चनला 40 क्वेश्चन केलेलं आहे, तर त्यामुळं मिसलेनियस रिजनिंगवरचं वेटेज कमी करून ते वेटेज सिटिंग अरेंजमेंट, पझल आणि क्रिटिकल रिजनिंग ह्या 2 टॉपिककडे खूप जास्त वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे. तर हा 2 पार्ट महत्त्वाचा. इंग्लिश सेमच असेल. जनरल अवेअरनेससुद्धा आता 40 क्वेश्चनमध्ये 50 मार्क आहेत, तर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन कमी झालेले. तर मला असं वाटतं पापड पसारा कमी करून पुन्हा एकदा खूप डीप डिटेलमधली माहिती जे ते तुम्हाला जनरल अवेअरनेसमध्ये येऊ शकते. पण जास्त लक्ष क्वांटम रिजनिंगमध्ये काय काय चेंजेस होतील त्याबद्दल पण सांगितलेलं आहे. आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन कमी झाल्यामुळे एक गोष्ट जी महत्त्वाची असते की तुमचं क्वेश्चन सिलेक्शन वुड बी क्रिटिकल, खूप जास्त क्रिटिकल असणार आहे. त्यामुळं शक्यतो तुमच्या फॅकल्टी ज्या वेळेला एखादी ऑनलाईन टेस्ट देत आहेत किंवा त्यांना ऑनलाईन टेस्ट देण्यासाठी तुम्ही सांगतायत, त्यावेळेला हा क्वेश्चन का करायचा आणि हा क्वेश्चन का सोडायचा, हा वाला पार्ट तुम्ही मेन्समध्ये त्यांच्याकडून करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता जो आपण ह्याच्याबद्दल बघितला. सर, प्रेफरन्सेस ऑफ स्टेट इफ आय अप्लाइड फ्रॉम अदर स्टेट. पहिल्यांदा बघा, तुम्हाला प्रेफरन्सेस कसे टाकावेत अशी माझी इच्छा आहे. पुन्हा एकदा हे सांगत असताना फॅशन के ज़माने में गॅरंटी की अपेक्षा न करे, आपापलं डोकं लावायचं आणि त्या पद्धतीने प्रेफरन्स टाकायचं. आता प्रेफरन्स लिस्ट फॉर महाराष्ट्र ॲज अ स्टेट ऑफ ॲप्लिकेशन, तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करा असेल तर या पद्धतीने बघू शकता. काही लोक म्हणतात बाबा मला प्रायव्हेटायझेशनची भीती वाटते, मला मोठमोठ्या बँकांमधला जॉब पाहिजे, तर ॲज पर ब्रँड बिग बँकवरती ठेवायचं असेल तर बँक ऑफ बडोदावर, पंजाब नॅशनल बँकवर, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक, या 5 बँका तशा मोठ्या बँका आहेत आणि गव्हर्नमेंट म्हणतं की 4-5 बँका ठेवायच्या आहेत, तर ह्या बँकावरती येऊ शकतात. पुढे त्या खालोखाल बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र हे येतील. आता युको बँक जी आहे ही ईस्ट इंडिया म्हणजे पूर्व भारतातली आहे, पंजाब सिंध बँक नॉर्थ इंडियामधली आणि इंडियन ओव्हरसीज बँक जी आहे ती साऊथ इंडियामधली आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा. तुम्हाला इडली सांबार आवडत असेल तुम्ही इंडियन ओव्हरसीज बँक टाका, तुम्हाला पराठा आवडत असेल तुम्ही पंजाब सिंध बँक टाका, तुम्हाला मिष्टी रसगुल्लो आवडत असेल तर तुम्ही युको बँकेला वरती टाकायचं आहे. तर तुमच्या हिशोबानं पण पहिले ह्या 8 बँका आणि त्याच्यानंतर 9-10 करा. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, काही लोक एखाद्या बँकेला जागा 0 आहेत म्हणून वर टाकणार नाहीत. अशा लोकांपासून किमान 2 हात दूर राहायचं आहे. तर त्या वेकन्सीचं काही नसतं. युको बँकेच्या जागा अजून रिपोर्टेड नाही आहेत, इंडियन बँकेच्या रिपोर्टेड नाही आहेत, तर काही फरक पडत नाही. ते ह्या सिक्वेन्समध्ये जायचं आहे. ठीक आहे. हा आहे बिग ब्रँडनुसार.
सर मला ना लोकलाइज पोस्टिंग, मी जाफराबादचा आहे सर, मला जाफराबाद आणि आसपासच पोस्टिंग पाहिजे. तर अशा लोकांनी येत ते बँक ऑफ महाराष्ट्राचा ऑप्शनवरती टाका. अक्रॉस महाराष्ट्र भरपूर ब्रांचेस आहेत, तर लोकलाइज पोस्टिंग मिळून जाईल. तसंही लोकलाइजच मिळणार आहे, पण प्रमोशन घेतल्यावर पण टिकण्यासाठी. प्रमोशन घेतल्यावर सगळ्यांना पोस्टिंग ही महाराष्ट्रातच मिळणार आहे, पण काही लोक जिल्ह्यात पाहिजे, मला माझ्या तालुक्यात पाहिजे. आता समजा तुम्ही आहे जाफराबादची आणि तुम्हाला पंजाब सिंध बँक पाहिजे, तर नाही मिळणार, नाही मिळणार. त्यामुळं बँक ऑफ महाराष्ट्र एक नंबरला टाका. ऐका, लोकलाइज पोस्टिंगसाठी. त्याच्यानंतर जेही विद्यार्थी उत्तर महाराष्ट्रातले आहेत आणि अहमदनगरपासून अहिल्यानगर, धुळे, जळगाव, भुसावळ हा वरचा जो पट्टा आहे, अकोला हा जो पट्टा आहे, आणि बऱ्यापैकी विदर्भ, तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाला तुम्ही प्रेफरन्स दिला पाहिजे. दुसरा, तुमच्यापैकी सोलापूरपासून ज्या साईडनं शक्तिपीठ चाललेलं आहे, तर नांदेडपासून खालचा पार्ट सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी ह्या टप्प्यामध्ये असेल तर बँक ऑफ इंडियाचं तुम्ही वरच ऑप्शन ठेवू शकतात. कोणकोणत्या एरियामध्ये कोणत्या जास्त बँक आहेत सांगतो. युनियन बँक ऑफ इंडियाला बऱ्यापैकी मला असं वाटतं मुंबई आणि पुण्याचा पट्टा जो आहे तो त्या पट्ट्यामधल्या बँकांमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचा चांगला प्रेझेन्स आहे. सेम बँक ऑफ बडोदाबद्दल सुद्धा, आणि कॅनरा बँक अक्रॉस आहे. पण बऱ्यापैकी तुम्ही हे पाहताना 2, 3, 4, 5, 6 या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 हे कुठे तुम्ही खालीवर राहू शकता तुमच्या हिशोबानं. ठीक आहे, आता मी पट्टा पण सांगितलं. बऱ्यापैकी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी तुम्ही सेंट्रल बँकेचा विचार करू शकता. दक्षिण महाराष्ट्रासाठी सोलापूरपासून खाली तुम्ही ह्या बँकांचा, पुणे मुंबईच्या पट्ट्यामध्ये या बँकांचा विचार तुम्ही करू शकता. आणि सगळंच ओव्हरऑल बघितलं तुम्ही इंडियन बँक ऑफ महाराष्ट्रावर टाकलेलं आहे, ज्यांचा 80-70% ब्रांचेस या महाराष्ट्रातच आहेत. हा झाला 6 पर्यंत. आणि खाली पुन्हा एकदा पंजाब नॅशनल बँक, तुमची इंडियन बँक, युको बँक, पंजाब सिंध बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक हे प्युअर लोकलाइज पोस्टिंगसाठी. कारण की हेड ऑफिस महाराष्ट्रामध्ये, हेड ऑफ म्हणजे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये हेड ऑफिस बडोद्याला आहे, पण कॉर्पोरेट ऑफिस मुंबईमध्ये हे आहे. बँगलोरची पण बऱ्यापैकी इकडचा प्रेझेन्स ओके आहे. तर त्यामुळं ह्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये, हा दक्षिण महाराष्ट्र इकडे विसरलो पुन्हा, तर ही सुद्धा दक्षिण महाराष्ट्रामध्ये चांगली बँक आहे. तर ह्या पद्धतीने ह्यांना पाहता येतं. नंतर ह्यांना, सर मला सांगा, मी गृहिणी आहे, मला काही प्रमोशन वगैरे घ्यायचं नाही आहे, मला अशी बँक सांगा, मला खेडेगावात पण जायचं नाही, मला शहरातच राहायचं आहे, असं सुद्धा असेल ना, असं सुद्धा आहे. तर मला काही प्रमोशन घ्यायचं नाही. माझे मिस्टर XYZ जॉब करतात, माझे मिस्टर एखादा बिझनेस करतात, त्यामुळे मला जी एखादी सिटी मिळाली की मला सिटीचं पाहिजे, मला ग्रामीण भागातला पार्ट नको. तर ज्यांना अर्बन पोस्टिंग पाहिजे बिनधास्त, हा वाला पार्ट कुणीही सांगणार नाही. त्यामुळं तुम्ही पंजाब सिंध बँक, युको बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांना वरती घ्या. यांच्या शाखाच कमी आहेत मुळात. तर ह्या 3 पैकी तुमच्या हिशोबाने बघा, मी आधीच तुम्हाला सांगितलं ज्या 3 खाली होत्या त्या 3 वरती घेतलं. आहेत शहरामध्ये, असं नाही की खेडेगावात नाहीत, खेडेगावात पण आहेत, पण खूप कमी महाराष्ट्रात. हां, त्याच्यानंतर आहे इंडियन, कॅनरा, PNB ह्या तुमच्या हिशोबाने बघा. आणि सगळ्यात शेवटी युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सगळ्यात शेवटी की मला खेडेगाव नकोच, तर बँक ऑफ महाराष्ट्रात खाली घेऊ शकतो तुम्ही. तर ह्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत ते मला असं वाटतं बऱ्यापैकी तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा. वाटल्यास मी काय करतो, साईड लावतो, तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायला सोपं जाईल. ह्या पद्धतीने जा. ठीक आहे. आणि व्हेकन्सीज एखाद्या बँकेने नॉट रिपोर्टेड आहे, 2 बँका नॉट रिपोर्टेड आहेत, त्याचा विचार करू नका. पोस्टिंग बरोबर तुम्हाला त्या हिशोबाने मिळते. पुढे नाही, मागे तुम्हाला कळालं असेल. आता सर पण मला सांगा, मी तर महाराष्ट्रातून अप्लाय करत नाही, मी तर कर्नाटकातून अप्लाय करतोय, मग मी 1 नंबरला काय टाकू? मग 1 नंबरला काय टाकायचं? असं बँक टाकायची ज्याचे समजा कर्नाटकातून अप्लाय करतायत, तर ज्याच्या शाखा तुमची इच्छा असेल ना, की कोल्हापूरच्या बाजूला बेळगाव, बेळगावच्या बाजूला विजयपूर, विजयपूरच्या बाजूला कलबुर्गी म्हणजे गुलबर्गा, त्याच्या पलीकडच्या बाजूला बिदर, महाराष्ट्रापासून जवळचे ब्रांचेस मिळाले पाहिजेत ह्या अनुषंगानं. तर असं लॉजिक असेल तर कॅनरा बँकवर टाका ह्या पोरांना जे कर्नाटकातून अप्लाय करतात. सर मी ना गुजरातमधून अप्लाय करतो, तर मला त्या पद्धतीने सांगा का. तर कसं, तर त्या हिशोबाने असेल तर ऑब्व्हियसली तुमचा 1 नंबरचा ऑप्शन बँक ऑफ बडोदा येऊन जाईल पहिलं ऑप्शन. कारण की ज्या बँकेच्या जास्त शाखा आहेत त्या लोकल एरियामध्ये ते टाकलं, तुम्हाला स्टेटपासून, तुमच्या राज्यापासूनची जवळची पोस्टिंग मिळण्याचे चान्सेस जे ते वाढून जातात. तर ह्या पद्धतीनं जे लोक काय म्हणतात ह्या बाहेरच्या राज्यातून अप्लाय करा त्यांच्यासाठी. आता एक प्रश्न घेऊन कुणीच फोन करून विचारायचं गोवा आहे माझं, मी कोणतं पहिले टाकू? नो, हे फक्त मला असं वाटतं ह्या पद्धतीने गेलं पाहिजे. तुमचं डोकं तुम्ही लावायचं आहे. हे सगळं चालू असतं, मला माहिती आहे. हे सगळं चालू करून देणं म्हणजे किमान 5-50 फोन आणि 100 फोन आणि त्यांच्याशी डोकं लावणं हे सोबत आलेलं आहे. त्यामुळे खूप भीत मी या सगळ्या गोष्टी ज्या त्या केल्या आहेत. आणि या व्हिडिओच्या तयारीसाठी तुम्हाला खोटं वाटेल, मी बऱ्यापैकी 3 ते 4 तासाची तयारी जी ती केलेली आहे. असो, पुढे प्रेफरन्स ऑफ स्टेट सांगितलं, हे एवढा पाठ झाला. आता हा एक झाला
येस, याच्यामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी पोर्शन मला जे जे सांगायचं होतं ते मी कव्हर केलेलं आहे. मेन्स पॅटर्न, देन नाव, काय काय चेंजेस आहेत, प्री मेन्सच्या डेट. मला वाटत नाही काही राहिलं असेल, पण काही राहिलं असेल तरी रीड बँक तुमच्या जिल्ह्यामध्ये बघा कोणती आहे, आणि त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही त्या बँकेला भरती होऊ शकता जर का तुम्हाला स्पेसिफिक त्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग पाहिजे असेल तर. पण एवढं अडून राहू नका की मला इथूनच करायचं, मला तिथूनच करायचं ह्या पद्धतीनं. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची होती की तुम्ही ह्या वेगवेगळ्या गोष्टींना, वेगवेगळ्या सध्याला गव्हर्नमेंटने ज्या स्कीम काढल्यात त्याला होपफुली अप्लाय केला असेल, आणि अप्लाय करून टाका. बऱ्यापैकी त्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या पोरांना त्या गोष्टीचा फायदाच आहे. त्याच्यामुळं निकाल वाढण्यासाठी सुद्धा असे जे ते 100% मदत होईल. जर का तुम्हाला असं वाटतंय की याच्यावर एखादं सेशन मी घेतलं पाहिजे, मी एखादं सेशन पण घेईल. पण आणि सोबत तुम्ही बँकिंग आणि एस एस सीची तयारी करतात तर एस एस सीला निश्चित अप्लाय करा. एस एस सी, कारण रिझन तुमचं 80% सिलेबस सेमच आहे, आणि एस एस सीमधला स्टायपंड जो तो बँकिंगपेक्षा जास्त आहे. तो एस एस सीचा TRT आहे, बार्टी, RT आणि सारथीसाठी 10,000 आहे, आणि बँकिंगसाठीचा तो 6,000 आहे. तर त्यामुळं तुम्ही अशा वेळेला थोडासा जास्त प्रेफरन्स सेमच सिलेबस तुम्हाला कव्हर करून घ्यायचा आहे, तर तो एस एस सीला दिला पाहिजे ओव्हर IBPS. बाकी काही डाऊट असतील तर तुमचे डाऊट व्यवस्थित कमेंट बॉक्समध्ये द्या. होपफुली यातला काही ना काही पार्ट, मला असं वाटतं मागच्या 10 दिवस 11 दिवस तुम्ही जुन्या कोणत्याही व्हिडिओमध्ये पाहिला नसेल, तो ह्या व्हिडिओमध्ये पाहण्यात आला असेल. जर का तुम्हाला ह्या व्हिडिओचा कॉन्टेंट आवडला तर निश्चित लाईक करा, आणि अपकमिंग बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा पाठवा जे विद्यार्थी एक्झामची तयारी करत आहेत. अपकमिंग तुमची ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स आणि न्यू इंडिया इन्शुरन्सचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येतोय. तेव्हापर्यंत धन्यवाद.